हे बघा, भरत दिधोळे हे अत्यंत शेतकरी निष्ठ अशा प्रकारचे संघटक आहेत हं. आणि त्यांनी बरोबर मुद्दा उपस्थित केलेला आहे, की आतापर्यंत सरकारने जे वेळोवेळी इंटरव्हेन्शन केलेलं आहे, हां. त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही तोट्यात आहोत. हं. मी आपल्याला उदाहरणच देतो, ओके. की डिसेंबर 2024ला सरकारने ज्यावेळी निर्यात बंदी लादली, हं. त्यावेळी आम्हाला ₹4,500 दर मिळत होता. ओके. निर्यात बंदी लादल्या 1200 पर्यंत भाव कोसळलेले आहेत. हां. आता मे 2024ला परत त्यांनी निर्यात बंदी उठवली, हं. तरी सुद्धा $550 हे प्रति टनाचं निर्यात शुल्क हे त्यांनी लागू केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या कांद्याला तेव्हा सुद्धा भाव मिळालेले नाहीये. हं. ज्यावेळी आमचे भाव पडतात कांद्याचे, त्यावेळी मदत करण्याची अपेक्षा आम्ही ठेवतो. ज्यावेळी आम्हाला ₹2 मिळतात, त्यावेळी जे हे अशा प्रकारे शेतकरी विरोधी धोरण घेतलेलं असतं, त्याच्यातून जी शेतकऱ्यांची एक प्रकारे लूट झालेली असते, त्या लूट वापसीचा परिणाम म्हणून आम्ही तोट्यात मागणी करतो आहे, की आता आम्हाला मदत करा. हं. एकदम बरोबर मागणी आहे, की ज्यांनी ऑलरेडी कांदा विकून झालेला आहे, तोट्यात विकलेला आहे, त्यांचं नुकसान सुद्धा भरून देण्याची राइट. मागणी जी आम्ही करतोय, की ₹1500 द्या, ही त्यातून आलेली आहे. त्यामुळे सरकार जबाबदार आहे, सरकारची धोरणं जबाबदार आहे आणि त्यामुळे सरकारनेच भरपाई केली पाहिजे. हे त्याच्या मागचं जस्टिफिकेशन आहे. सरकारने त्या पद्धतीची भूमिका ही घेतली पाहिजे. बरं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की निर्यात बंदीचं जे धोरण आहे किंवा निर्यातीच्या संदर्भातली बदलती धोरणं आहेत, ती शेतकऱ्यांसाठी सध्या सगळ्यात जास्त घातक ठरतायत.